विकास। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या हायटेक एसटी स्टँडचे उद्घाटन रविवार दिनांक 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे। मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपणा सर्वांचे स्वागत करतो। आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा जो उद्घाटन सोहळा दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या शुभ हस्ते, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले खारभूमी मंत्री, तसेच आपल्या जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेशदादा कदम, तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत साहेब, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर, तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांच्या, आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे साहेब, तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय आगळावेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक 11 मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर स्टँडची जुनी इमारत सन 1998 साली या इमारतीची बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते। त्यावेळीची पार्श्वभूमी बघितली तर बस स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ 1855 चौरस मीटर होतं। त्यावेळेस शहरीला 5 प्लॅटफॉर्म होते, ग्रामीणला 13 प्लॅटफॉर्म होते। सद्यस्थितीत बस स्थानकाचं 2016 पासून वर्क ऑर्डर निघाल्या, बऱ्यापैकी काम झालं, परत कोरोनाची महामारी आली, लॉकडाऊन झालं, मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं, परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळेस 2024ला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे बस स्थानक बघतो आहे की नावारूपाला आलेलं आहे, एक महाराष्ट्रातील आगळंवेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बस स्थानक म्हणून आपल्या बस स्थानकाची या ठिकाणी या बस स्थानकाला नावलौकिक मिळणार आहे। आणि एक महाराष्ट्रभर बस स्थानक कसं असावं, कुठल्या सुविधा देण्यात याव्यात, चालक वाहकांसाठी असतील, प्रवाशांसाठी असतील, आणि विद्यमान स्थितीमध्ये कुठले बदल अनुभवले पाहिजेत, कुठल्या सोयीसुविधांयुक्त स्थानक देताना याचा सर्वांगीण विचार या बस स्थानकाच्या वर्क ऑर्डरमध्ये होता आणि ते देखील आता आपल्याला पूर्णत्वास आलेलं दिसतंय। सन 2016 पासून रखडलेल्या या एसटी स्टँडला उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी MIDCच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे चालना मिळाली आणि तब्बल 21 कोटी रुपये खर्च करून हे हायटेक एसटी स्टँड उभे राहिले आणि त्याचे रविवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। या बस स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे हिरकणी कक्ष जो असतो महिलांसाठी, तो देखील वातानुकूलित कक्ष या ठिकाणी शहरी व ग्रामीण या सेवेसाठी देण्यात आलेला आहे। तसेच आमचे जे चालक वाहक मार्गावर आपली ड्युटी संपूर्ण आल्यावर जो मधला काळ असतो त्यांना त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने विश्रांती अनुभवता यावी म्हणून वातानुकूलित त्या ठिकाणी विश्रांतीगृह माननीय नामदार साहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला आहे। आणि तो अद्ययावत कक्ष तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं तर त्यांना एक मनस्वी आनंद झाला की आपल्याला एवढ्या चांगल्या सुविधा महामंडळ देऊ शकतं आहे। आणि हे सर्व साकार करताना उद्योग खात्याचा जो विशेष निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून हे सर्व साकार होतं आहे। म्हणून अतिशय अल्प कालावधीत गेल्या 2024ला स्टँड सुरू झालं आणि पूर्णत्वास येऊन आपल्यासाठी एक मॉडेल बस स्टँड म्हणून जे आज साकारलेलं आहे ते आपण सर्वजण या निमित्ताने टेक निर्माण जी संस्था होती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून ते आज पूर्णत्वास आलेलं आहे। या ठिकाणी प्रवासी जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मची संख्या म्हणजे एरिया त्या ठिकाणी आपल्याला जागेच्या याच्यामुळे मोठा एरिया मिळाला, अत्याधुनिक त्या ठिकाणी लाईट्स आहेत, फॅन आहेत, परत AC त्या ठिकाणी आपण हे दिलेलं आहे, हिरकणी कक्ष असतील, रेस्टरूम असतील,
परत त्या ठिकाणी 2 कॅन्टीनची सुविधा म्हणजे भव्य कॅन्टीन आपल्याला या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी अनुभवायला मिळणार आहेत. लोकांना त्या ठिकाणी माफक दरामध्ये आपल्या अल्पोपहाराची सोय, भोजनाची सोय त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी नाज्जलचे आमचे स्टॉल असणार आहेत महामंडळाकडून. त्या ठिकाणी आज बघितलं तर 24 गाळ्यांची त्या ठिकाणी संख्या निर्माण झालेली आहे. म्हणजे एक रोजगाराची संधी त्या बस स्थानकाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना मध्यवर्ती ठिकाणी अतिशय म्हणजे माफक याच्यामध्ये रेंटमध्ये ती उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी परत जो प्रशस्त त्या ठिकाणी जो परिसर आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्लॅटफॉर्म वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. पाण्याची सोय आहे. अत्याधुनिक त्या ठिकाणी आता टॉयलेट आहे, इंडियन पण आहेत आणि वेस्टर्न साईडचे पण आहेत. म्हणजे 2 प्रकारचे टॉयलेट आहेत. महिलांसाठी सुलभ हे असताना सुलभ शौचालय असताना त्या ठिकाणी ड्रेसिंगची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी माननीय नामदार महोदयांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे. एक महिलांचे देखील त्या ठिकाणी सोयीसुविधांकरता विशेष काळजी या बसस्टँडवर साकारताना घेण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने वेटिंग हॉल आहेत, तक्रार निवारण कक्ष आहे, आरक्षण कक्ष त्या ठिकाणी आहे, अनाउन्समेंट सिस्टीम आहे. त्याच पद्धतीने LED प्रकारचं डिजिटल साईनबोर्ड आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे की प्लॅटफॉर्मला गाडी लागणार तर गाडी कुठल्या मार्गावर त्या ठिकाणी ती मार्गस्थ होणार आहे, किती वेळाने गाडी येणार आहे. आणि VTS प्रणाली जी आहे ती आणि PIS प्रणाली याचा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी एक स्टँड एक डिजिटल पद्धतीने कशा पद्धतीने कार्यरत राहील याच्यासाठी या पार्श्वभूमी आपल्यासमोर मी मांडत आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.